माननीय प्रांताध्यक्षांना सांगितलं त्या पद्धतीनं असं ठरलं होतं की गटनेता हा प्रदेशाध्यक्ष देणार, महापौर हा माझा होणार आणि स्टँडिंग कमिटीचे चेअरमन हे आदरणीय विजूभाऊ यांचा होणार। त्यानुसारच सगळं ठरल्यानंतर या गोष्टी आता वेळेवरती त्यांनी गटनेत्याची मागणी केली, पण गटनेता प्रांताध्यक्षांना सांगितलं होतं की ना धानोरकरच्या गटाचा राहील ना वडेट्टीवारच्या गटाचा राहील, गटनेता हा प्रांताध्यक्ष देईल आणि प्रांताध्यक्षांना जे नाव दिलं त्याच नावाचा गटनेता आम्ही या ठिकाणी देऊन रीतसर आम्ही पक्षाचा गट या ठिकाणी फॉर्म केला। त्यांच्याकडून आरोप करण्यात आलेला आहे की तुम्ही स्थापन केलेला हा गट अवैध आहे। खरं तर नगर जे विश्वासात न घेता अध्यक्ष आहे जे दुसरे आहे प्रभारी अध्यक्षाच्या पत्रावर हे दिलेलं आहे, त्यामुळे कुठेतरी अवैध आहे आणि आमच्याकडे बहुमत आहे, 14 जण आमच्याकडे जास्त बहुमत कोणाचे जरी असलं तरी आता निवडून आलेले 27 लोक हे पक्षाचे आहे, पक्षाच्या सिम्बॉलवरती निवडून आले आहे आणि आम्ही गट फॉर्म केला। त्या गटात पक्षाच्या सिम्बॉलवरती निवडून आलेल्या सगळ्या लोकांनी यावं, त्यांचं या गटामध्ये स्वागत आहे आणि आम्ही केलेला गट हा कुठेही अवैध नाही, रीतसर सगळ्यांच्या प्रोसिडिंग हे ते सगळे प्रोसेस पूर्ण करून आम्ही हा गट या ठिकाणी आपल्यासोबत किती जण होते आता म्हणजे एकूण निवडून आलेले सगळे 27 लोक हे पक्षाचे आहे आणि माझ्यासोबत। पण गट स्थापन झाला का? मिटला की अजून सुरूच आहे काय? वाद करायचा प्रश्नच नाही, पक्षाच्या सिम्बॉलवरती निवडून आलेले लोक हे सगळे पक्षाचे आहे, आमचे आहे, त्याच्यामुळे त्यांचे आणि आमचा हा विषय नाही। आज या ठिकाणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा गट हा अधिकृत या ठिकाणी फॉर्म झाला आणि निवडून आलेले सगळे सदस्य देखील पक्षाचे। त्यांनी असंही म्हटलं की दोघांनी एकत्र बसून निर्णय घ्यायचे असे निर्देश देण्यात आले होते, पण आपण परस्पर निर्णय घेतला आणि आपण आधीपासून तिथे रजिस्ट्रेशन केलं। त्या रीतसर प्रांताध्यक्षानं दोघांचंही कॉम्बिनेशन व्हावं यासाठी ऑथराईज पर्सन म्हणून आदरणीय अडबाले सर यांची नेमणूक केली होती। अडबाले सर हे दुपारी 1 वाजेपासून तर 3:30 वाजेपर्यंत त्यांच्या बंगल्यावरती जाऊन होते, पण कुठलीही चर्चा त्या ठिकाणी फायनलाईज झाली नाही आणि त्याच्यामुळे हे सगळे मेंबर इकडे काही तिकडे असे ठेवण्यात आले होते। त्याच्यामुळे प्रांताध्यक्षाचा जो आदेश होता, प्रांताध्यक्षांनी जे गटनेत्याचं नाव त्यांनी फायनल केलं होतं, माझं गटनेत्याचं नाव हे वेगळं होतं, त्यांचं गटनेत्याचं नाव वेगळं होतं, पण कुठेही आम्ही त्या ठिकाणी हस्तक्षेप न करता प्रदेशने जसा आदेश दिला प्रदेशच्या आदेशानुसारच या ठिकाणी नाव सांगून द्या कोण आरोप या ठिकाणी आरोप जे करत आहे, खरं तर या ठिकाणी स्वतः विजूभाऊ बोलले असते तर मी मान्य केलं असतं, जबाबदारी व्यक्ती बोलली असती तर मान्य केलं असतं, पण बोलणारी व्यक्ती ही जबाबदार नसल्यामुळे कोण काय आरोप आणि प्रत्यारोप करताय हे मी गृहीत धरत नाही। प्रांताध्यक्षांनी या ठिकाणी आपण पाहिलं असेल की सुधाकर अडबाले हे शिक्षक मतदारसंघाचे आमदार होते, ते लोकसभेच्या निवडणुका असो, विधानसभेच्या निवडणुका असो, नगरपालिकेच्या निवडणुका असो, इव्हन महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील विजूभाऊ वडेट्टीवार यांच्यासोबत सगळ्या कॉर्नरसभा त्यांनी केले। ते ना वडेट्टीवारचे आहे ना धानोरकरचे आहे, ते फक्त पक्षाचे म्हणून आपल्यासोबत राहिले, पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी त्यांनी मदत केली। त्याच्यामुळे प्रांताध्यक्षानं या ठिकाणी सुरेंद्र अडबाले यांचं नाव फायनल केलं होतं आणि आमचा गटनेता देखील सुरेंद्र अडबाले। या दुसऱ्या गटाकडून कुठेतरी बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे का असं तुम्ही म्हणाल का? कुठेतरी भाजपचा फायदा होईल या सगळ्यामध्ये, काँग्रेसचा फायदा व्हायचा किंवा काँग्रेसच्या दुसऱ्या गटानं मला बदनाम करण्याचा विषय नाही, कारण झालेला गट हा पक्षाचा आहे आणि निवडून आलेले लोक देखील पक्षाचे आहे, त्याच्यामुळे मला बदनाम करा आणि याला बदनाम करा हा विषय कुठेही उद्भवत नाही। आपल्याबाबत तक्रार करणार असल्याचं ते म्हणत आहे की विश्वासात न घेता हे सगळं केलेलं आपली तक्रार चालते। आम्ही जे काही प्रोसेस आता या ठिकाणी केली ती बाय प्रोसेस आम्ही नियमानुसारच 27 लोकांची प्रोसेस या ठिकाणी केली, त्याच्यामुळे माझ्यासोबत असणारे नगरसेवक किंवा त्यांच्यासोबत असणारे नगरसेवक हा प्रश्नच नाही, कारण आम्ही जे प्रोसेस केली, जे प्रोसिडिंग लिहिलं, जे शहर अध्यक्षाच्या लेटर हेडवरती लिहिलं हे 27 लोकांचं केलं, त्याच्यामुळे कुठल्याही पद्धतीची पार्सलिटी मी केली नाही, कारण निवडून आलेले सगळे 27 लोक हे आमचे आहेत। त्याच्यामुळे कोणी आरोप करायचा, प्रत्यारोप करायचा आणि कोर्टात जरी कोणी गेलं तरी आम्ही बाय प्रोसेसच या ठिकाणी गट स्थापन। प्रदेशाध्यक्षांनी जे आपण ते कोर्टात जाणार आहे म्हणता, म्हणजे 2 वेगवेगळे गट आम्ही कोर्टात जायचा विषय नाही, कारण आम्ही रीतसर गट या ठिकाणी स्थापन केला। समोरचा गट जर का कोर्टात जात असेल तर जे काही अधिकारी या ठिकाणी असेल ते त्याचं उत्तर देईल। कुठलं नाव तुम्ही सुचवलेलं आहे प्रदेशाध्यक्षाकडून? गटनेता म्हणून नाव मी सुचवलं नाही किंवा दुसऱ्या गटाने देखील सुचवलं नाही, प्रांताध्यक्षांना जे नाव सूचित केलं तेच नाव आम्ही गटनेता। एक आहे की 2 आहे, काय समजायचं, आम्ही काय समजायचं? पक्षाचा गट हा एकच होईल, त्याच्यामुळे गट 2 व्हायचा विषय नाही। 27 लोकांची फॉर्मॅलिटी आम्ही या ठिकाणी केली आहे, त्यांच्याही गटात जे लोक असेल त्यांची देखील तरतूद आम्ही करून ठेवली आहे, त्यांची जेव्हा इच्छा होईल
ते या गटात सामील केव्हाही होऊ शकते, कारण ते पक्षाचे लोक आहेत. पत्र तुमच्याकडे आहे का या संदर्भामध्ये? प्रदेशाध्यक्षांनी जे पत्र दिलं आहे गटनेत्या संदर्भात, वडेट्टीवार गटाचे 2 लोक आता बोलून गेले, रामू तिवारी आणि प्रवीण जे माझी मी तुम्हाला आता त्यांच्याकडे पत्र सांगितलं, आहे या असं म्हणणं आहे. ठिकाणी बोललेले लोक हे काही जबाबदार नाही. जबाबदार व्यक्ती जर का असं स्टेटमेंट करत असेल तर ते आम्ही गृहीत धरू. जे जबाबदार नाही त्यांच्या कुठल्याही स्टेटमेंटला व्हॅल्यू नाही. पत्र तुमच्याकडे आहे का या संदर्भामध्ये? दाखवू शकाल तुम्ही? पत्र मी आता कुठलंही पत्र दाखवणार नाही. फक्त मी एवढं सांगेल की मी केलेला गट हा नियमानुसार केला आणि तो नियमानुसार आपण आहे. आता जसं सांगताय की 27 जणांचं पूर्ण समर्थनामध्ये सत्ता स्थापनेसाठी पूर्ण आपण महापौर 100% पक्षाच्या सिम्बॉलवरती निवडून आलेले लोक, जो भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा गट या ठिकाणी स्थापन झाला त्या गटात सामील होईल. अन्यथा ते गटात जर का सामील झाले नाही तर पक्षांतर्गत जे काही कारवाई असेल त्या कारवाईला ते समोर जाईल. महापौर केव्हा बनेल तुमचा? जेव्हा नोटिफिकेशन निघेल आणि तारीख ही दिल्या जाईल तेव्हा महापौर बसेल आणि महापौर हा काँग्रेसचाच बसेल.